नमस्कार मित्रांनो, सध्या बांगलादेश बरेच चर्चेत आहे आणि तेही तिथल्या महिला पंतप्रधान शेख हसीना यांच्यामुळे। बांगलादेशमधील वाढत्या समस्यांमुळे तेथील जनता पेटून उठली आहे। तेथे विविध ठिकाणी जाळपोळ आंदोलने पाहायला मिळत आहेत आणि त्यातच शेख हसीना यांनी त्यांचा देश सोडून आपल्या भारत देशात आश्रयास आलेले आहेत। तर मित्रांनो, बांगलादेशमधील वाढता असंतोष आणि त्यामुळे हसीना यांचं भारतात येणं आणि त्या सगळ्यांमुळे भारतावर त्याचे काय परिणाम होतील याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। शेख हसीना या बांगलादेशमधील आवामी लीग या पार्टीच्या नेत्या आणि पंतप्रधान होत्या। त्यांच्या नावावर आजपर्यंत सगळ्यात जास्त कालावधीसाठी महिला पंतप्रधान म्हणून राहण्याचा विक्रम आहे। त्यांनी जवळपास 1996 ते 2001 पर्यंत व त्यानंतर 2009 पासून ऑगस्ट 2024 पर्यंत बांगलादेशाच्या पंतप्रधान म्हणून कार्य केले। त्यांच्या काळात त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले आणि त्या आरोपांचा उपयोग विरोधी पक्षांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला। शेख हसीना यांच्यावर निवडणूक प्रक्रियेच्या वेळी हस्तक्षेप किंवा हेराफेरी केल्याचा प्रमुख आरोप होता आणि त्या आरोपांना सुद्धा US म्हणजे अमेरिका या देशाने समर्थन केले। याशिवाय तेथील युवा पिढी देखील खूप असंतुष्ट होती आणि तेही सरकारी नोकऱ्यांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे। 1971 साली बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामात शेख हसीना यांच्या आवामी लीग या पार्टीचे खूप मोठे योगदान आहे आणि या मुक्तीसंग्रामात जे पण सैनिक लोक होते त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी 30% आरक्षण हे सरकारी नोकरीमध्ये ठेवण्यात आले होते। त्याला कोटा प्रणाली असे म्हणतात। परंतु तेथील युवा पिढीच्या मते आरक्षणाचा जास्त उपयोग हा शेख हसीना यांच्याच पार्टीला होत आहे आणि म्हणूनच तेथील तरुणांमध्ये असंतोष वाढत चालला होता। त्यामुळे तेथील तरुण पिढीने हसीना यांना भेटून आपले म्हणणे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु शेख हसीना यांनी असे सांगितलं की 2018 साली 30% आरक्षणाचा विषय रद्द झाला होता, परंतु आता आरक्षण पुन्हा लागू करण्याचा निर्णय हा हायकोर्ट यांचा आहे। त्यामुळे तरुण पिढीच्या मनात संभ्रम निर्माण होऊन तरुण पिढीने शांततेत आंदोलने करण्यास सुरुवात केली। अशातच तिकडे खाजगी नोकरीतही तरुण पिढी नाराज होती, कारण कोविडच्या पॅन्डेमिक नंतर बांगलादेश वेगाने आर्थिक विकास करत होता। त्यामध्ये सगळ्यात जास्त विकास झाला टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचा। तिथे कामगार वर्ग जास्त प्रमाणात लागतो, परंतु उच्च शिक्षित तरुणांना प्रोफेशनल काम मिळत नव्हते। उच्च शिक्षित नोकऱ्या तरुणांना मिळत नसल्याने खाजगी नोकरीतही तरुण पिढी नाराज होती। तसेच तेथील आर्थिक विकासाचा दरही कमी होऊ लागला होता व महागाईचा दर 10% जाऊन पोहोचला। म्हणजेच जीवनावश्यक वस्तूंची महागाईसुद्धा बरीच वाढली होती आणि म्हणूनच तेथील सामान्य जनताही पेटून उठली। परंतु खरी जनता खवळली ती शेख हसीना यांच्या एका शब्दामुळे। त्यांनी आंदोलनकर्त्यांवर रझाकार या शब्दाचा वापर केला। रझाकार म्हणजे 1971 सालच्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात जी लोक पाकिस्तानला मिळाली होती ती लोक, म्हणजे थोडक्यात देशद्रोही लोकांसाठी तो शब्द बांगलादेशात वापरला जातो। या एका शब्दामुळे तेथील जनता पेटून उठली व तीव्र आंदोलने करत जाळपोळ करण्यास सुरुवात केली। मागील काही दिवसांपूर्वी श्रीलंका देशात अशीच आंदोलने होऊन जनतेने तेथील पंतप्रधानांच्या घरावर हल्ला केला होता। तसेच काही बांगलादेशातही रिपीट झाले। हसीना यांच्या घरावर तेथील जनतेने हल्ला करत तोडफोड करण्यास सुरुवात केली। हे सगळं घडत असताना तेथील आर्मी कमांडरने शेख हसीना यांना असे सांगितले की तुम्ही देश सोडावा, अन्यथा परिस्थिती खूप बिकट होत जाईल। आणि त्यामुळे शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करत आपल्या भारत देशामध्ये आश्रयात आल्या। परंतु त्यांनी आश्रयासाठी आपला भारत देशच का निवडला हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर आता याचे उत्तर जाणून घेऊ। शेख हसीना यांचे आपल्या भारत देशासोबत खूप जुने आंतरराष्ट्रीय संबंध आहेत। भारत बांगलादेशात सुती धागा, कापूस, हिरवा पालेभाज्या, इलेक्ट्रिसिटी, वाहने तसेच वेगवेगळे केमिकल्स निर्यात करतो। तसेच बांगलादेशही भारतास रेडीमेड गारमेंट्स, मानवनिर्मित फायबर, स्टील आणि लोखंडाची उत्पादने, चमडे इत्यादी गोष्टी निर्यात करतो। त्यामुळे बांगलादेशातील घडामोडींमुळे या उत्पादनांच्या किमतीवर परिणाम भविष्यात पाहायला मिळू शकतात। तेथील टेक्स्टाईल इंडस्ट्रीवरही परिणाम झाल्याने आपल्या तामिळनाडूमध्ये तेथील उद्योग येऊ शकतात। तसेच बांगलादेशासोबत आपल्या भारत देशाची 5 राज्यांसोबत काही हजार किलोमीटरची बाउंड्री आहे। शेख हसीना यांच्या काळात इथे खूप टाईट सिक्युरिटी होती। भारत देशाचे बांगलादेशाशी असणारे संबंध पाकिस्तान आणि चीनला आवडणारे नव्हते। आता हसीना यांचे पंतप्रधानपद गेल्यामुळे बॉर्डरवर अराजकता माजणार आहे,
कारण चीन आणि पाकिस्तान याचीच वाट बघत होते. भविष्यात बांगलादेशाहून भारतात येणाऱ्या रिफ्युजींची संख्या वाढू शकते. चीन, पाकिस्तान आणि अमेरिका या तिघांनी शेख हसीना यांना कायम विरोध केला. तरीही हसीना यांनी भारताविषयी असणारे आपले संबंध बिघडू दिले नाहीत. तसेच चीनला मिळणारा $1 बिलियन रिव्हर प्रोजेक्टही हसीना यांनी भारतास मिळवून देण्यास प्राधान्य दिले होते. पंतप्रधानपद गेल्यामुळे बांगलादेशामध्ये विरोधी पक्षाची ताकद वाढली आणि त्यातच विरोधी पक्ष नेत्या बेगम खालिदा झिया यांची जेलमध्ये सुटका करण्यात आली. अशातच तिथे कट्टरपंथी उग्रवाद वाढू लागला. त्यामुळे तिथे धर्मामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. अशातच चीन आणि पाकिस्तान त्याला खतपाणी घालायला होताच. परंतु हसीना यांनी त्यांच्या काळात अशा सर्व घटकांवर नियंत्रण ठेवले होते. आता बांगलादेशाने विरोधी पक्षनेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन केली आहे. परंतु नवीन गव्हर्नमेंट भारताशी कसं जुळून घेणार हे खूप महत्त्वाचं असणार आहे. खरं तर नवीन गव्हर्नमेंटला भारतासोबत चांगले संबंध ठेवावेच लागणार, कारण आपली खूप मोठी बॉर्डर बांगलादेशासोबत आहे. या दरम्यान भारताने देखील बॉर्डरवर हाय अलर्ट घोषित केला आहे. आशा आहे की बांगलादेशमधील असंतोष लवकर शांत होईल. तर अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑल करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.